स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आमच्या घरामध्येही तुमचं स्वागत. तर हा होम टूरचा व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण आहे. तर ही झाडं, भाजीपाला आणि इतर जी काही माहिती सांगत असते त्यासाठी हा होम टूरचा व्हिडिओ बनवत आहे. तर हे आहे आमचं घर. घर बांधून 3 वर्ष झाली आणि राहायला आलोय 2 वर्ष झालं. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते की मला असं घर हवं आहे की घराचा कानानं कोपरा झाडांनी फुलांनी बहरलेला पाहिजे आणि तसाच मी प्रयत्नही केला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी घराच्या चारही बाजू तुम्हाला दाखवते. तर ही आहे समोरची बाजू. तर ही आहे घराच्या डाव्या साईडची बाजू. तर या साईडला सुद्धा झाडं लावण्यासाठी कप्पे बनवून घेतलेले आहेत. घराच्या समोरील बाजूला सुद्धा छोटी छोटी शोची झाडं लावण्यासाठी सुद्धा यामध्ये भिंतीमध्येच कप्पे तयार केलेले आहेत. तर यामध्ये आता हा समोरचा रस्ता असल्यामुळे इथे जरा जनावरांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सगळ्यात बाहेर गुलाबाची झाडं लावलेत, जेणेकरून ही जनावरं म्हणजे शेळ्या खाऊ नये म्हणून. तरीसुद्धा या शेळ्या ही झाडं खातात, त्यामुळे समोरच्या बाजूला जरा कमीच झाडं दिसतात. आता आपण आलेलो आहोत घराच्या डाव्या साईडला. तर ह्या बाजूला सगळ्यात मोठी मोठी झाडं लावलेली आहेत. नारळ, शेवगा, चिक्कू, सीताफळ, मेहंदीचं झाड लावलेलं आहे आणि आवळा. तर जी बऱ्यापैकी मोठी मोठी झाडं वाढतात ती या बाजूला लावलेली आहेत. आणि यामध्येच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मुक्त संचार पद्धतीने कोंबड्यासुद्धा पाळलेल्या होत्या. पण आता इथे लोकवस्ती वाढल्यामुळं आणि हे पक्षी मोठे झाले आणि ते रात्री बेरात्री ओरडत होते आणि पावसाळ्यात पण दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ते पक्षी विकले. तर बघा शेवग्याची साईज आणि ही झाडं दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचलेली आहेत आणि आता नारळसुद्धा बऱ्यापैकी मोठा झाला आहे. आता या वॉल कंपाऊंडवरती छोट्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. तर पलीकडं गाडी असते कंपाऊंडमध्ये, तर त्याचीसुद्धा काळजी घ्यायची. ही झाडं ठेवताना, कुंड्या ठेवताना जास्त मोठ्या मोठ्या कुंड्यासुद्धा कंपाऊंडवरती नाही ठेवायच्या. आता ही कोंबड्यांसाठी आणि झाडांच्या संरक्षणासाठी जाळी मारलेली होती. त्याच्या बाहेरच्या बाजूने घेवड्याचा म्हणजे पावट्याचा वेल लावलेला आहे. आता लवकरच संक्रांत येत आहे पुढच्या महिन्यात, तर त्यासाठी ही पावट्याचं वेल लावलेलं आहे. तर ह्यामध्ये 2-3 प्रकारचे आंब्याची सुद्धा झाडं आहेत. आत आहे तो केशर आंबा आहे आणि आता जो व्हिडिओमध्ये दाखवला तो आहे केशर पेढा का कंदी पेढा असं काहीतरी त्याचं नाव आहे. तो फक्त कैरीसाठीच आंबा आहे. तर 2 ते 3 प्रकारचे आंबे आहेत. अजून आत एक आहे तो आहे बारमाही. त्याला प्रत्येक ऋतूत फळं येतात. तर तो दाखवते पुढं. तर बघा यामध्ये पालेभाज्या लावलेल्या आहेत. तर 6 ते 7 प्रकारच्या पालेभाज्या यामध्ये लावलेल्या आहेत. 3 टप्प्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या लावलेल्या आहेत. आता टेरेसवरच्या भाज्या कमी झाल्यात, तर खाली ग्राउंड फ्लोअरला म्हणजे या कप्प्यातनी भाज्या लावल्यात. आता बघा वांगे लागलेत, टमाटे लागलेत, मिरच्या लागलेत आणि शेवग्याला शेंगा पण लागलेत. तर असं टप्प्याटप्प्याने नियोजन करायचं. आता ह्या झाडांचे आपल्याला फळं खायला मिळतात. आता टेरेसवरती पुन्हा लावलेली आहेत. ह्या भाज्या कमी होतात तोपर्यंत आपल्याला टेरेसवरच्या मिळतात. तर अशा पद्धतीने नियोजन करायचं. त्यामुळे आपलं गार्डन रिकामं राहत नाही आणि आपल्याला गॅप न पडता भाज्या मिळतात. आता आपण जाऊया कंपाऊंडमध्ये. कंपाऊंडमध्ये थोडीफार शोची झाडं आणि जी फुलांची आणि जे महाग झाडं आहेत, थोडक्यात त्यांना VIP म्हणू. तर ही आहेत चेरी, स्टार फ्रूट, ॲपल आणि केशर आंबा, खाऊची पानाचा वेल. अजून 1-2 आहेत. तो बारमाही आंब्याचं झाड. तर हे पण आतच लावलेलं आहे आणि यासाठी 2 फुटाचे कप्पे बनवून घेतलेले आहेत.
याचा पण आपल्याला डबल फायदा किंवा दुहेरी फायदा होतो या कप्प्यांचा. कप्प्याच्या आत मोठी झाडं आणि या मोठ्या झाडांच्या मध्ये छोट्या छोट्या कुंड्या पण ठेवल्या तरी चालतात. आळूची पानं लावलेली आहेत. ती बाहेरच्या बाजूला होती, पण ते कोंबड्यांनी पाक खाल्लेली, त्यामुळे मग नंतर आत लावले. आत पण चांगल्या प्रकारे आल्यात. अंजीर ते पण आत आहे. 2 व्हरायटीचे पेरू, स्ट्रॉबेरी, त्यांना पण सावली लागते. आणि जे स्वामी समर्थांना आवडतं ते सोनचाफा, पांढरी जांभळ. अजून जशी लक्षात येईल तसे मी तुम्हाला सांगते आत कुठली कुठली झाडं लावलेत. कंपाऊंड वॉलवरती पुदिना आहे आणि ही छोटी मोठी शोची झाडं आहेत. तसा तर हा व्हिडिओ मध्ये पावसाळ्यात झाडांचा कलर ही छान हिरवा होता आणि फुलंसुद्धा इतकी छान फुललेली होती. पण आता उशीर झाला. आता हिवाळा असल्यामुळं पानगळती सुरू झालेली आहे. बऱ्यापैकी झाडांची आता पानगळती होऊन झाडांना पुन्हा पालवी फुटणार आहे. तर असो, तरीसुद्धा झाडांची काळजी घेतल्यामुळं बऱ्यापैकी तर अजून छान आहेत झाडं. आता आपल्याला जानेवारीपासून नव्याने ह्या टेरेस गार्डनला सुरुवात करायची. म्हणजे झाडांना नव्याने खतं द्यायची. आता त्यांना पानगळती झालेली असते, त्यामुळं नवी पालवी फुटते, नव्याने फळं लागतात, फुलं लागतात. त्यासाठी आता बागेची तयारी करायची, कंपोस्ट खतं तयार करायची. तर त्याचेही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे. पुढचे व्हिडिओ समजणार नाहीत त्यासाठी तुम्हाला हा होम टूरचा व्हिडिओ बनवत आहे. तर घरातून बाहेर छोट्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. आपण घरातनं बाहेर पडलो की आपलं लक्ष आधी या झाडांवरती जातं. या कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या फुलांची आणि झाडंसुद्धा वेगवेगळ्या कलरची लावलेली आहेत. खिडकीतून पाहिलं की खूप छान मनाला वाटतं. दरवाजातूनही बाहेर पाहिलं की आपलं लक्ष आधी झाडांकडे जातं. तर किचनच्या खाली जी जागा आहे खिडकीची, तर त्या खिडकीमध्ये सुद्धा छोटी मोठी झाडं ठेवल्यात. तर स्वयंपाक करताना सुद्धा खिडकीतून आपल्याला झाडं दिसतात. तर तो तुम्हाला दाखवते पुढं व्हिडिओमध्ये. तर 1.5 गुंठा जागा आहे ही पूर्ण. तर 2 मोठ्या गाड्या बसतील एवढं पार्किंग सोडलेलं आहे आणि त्याच्यामध्येच 2 फुटाचे कप्पे केले झाडं लावण्यासाठी आणि समोर वावरण्यासाठी जागासुद्धा आहे. तर लांबीला जागा जास्त आहे, रुंदीला कमी असल्यामुळे असं प्लॅनिंग करावं लागलं. तसं तर घर बांधताना प्रत्येकाची एक वेगळी स्वप्न असतात. तर तसं घर बांधलं की काही छोट्या मोठ्या गोष्टी नंतर लक्षात येतात. तर पुन्हा एकदा आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. तर हा आहे हॉल. हॉलमध्ये गेलं की पहिल्यांदाच डाव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मोठा फोटो लावलेला आहे आणि समोरच्या भिंतीलाच, म्हणजे दरवाजातून आपण आत येतो तेव्हा समोरच्याच भिंतीला हा आहे करमाळ्यातील कमला भवानीचा फोटो. आणि आता हॉलमध्ये 2 खिडक्या आहेत. तर एक खिडकी ही पूर्वेकडे आहे आणि एक आहे ती उत्तरेला आहे. तर या खिडकीमध्ये बसण्यासाठी जागा केलेली होती, म्हणजे खिडकीतून बाहेर बघितलं की आपल्याला बाहेर कंपाऊंडमधलं दिसेल. पण तिथं मी छोट्या छोट्या झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. तर हा आहे हॉलमधल्या फरशीचा कलर आणि ही ग्लॉसी आहे आणि यालाच मॅच होईल असं TV सेक्शन आणि बसायचे सोफे याचा कलर मॅच केला. आता आपण जाऊया किचनमध्ये. तर किचनमध्ये मॅट पद्धतीची फरशी बसवली. तर घर बांधताना आणि हॉल, किचन प्रत्येकालाच असं वाटतं की मोठं घर दिसायला मोठं पाहिजे, किचन मोठं पाहिजे, हॉल मोठं पाहिजे. पण ते मॅनेज करताना नाकी नऊ येत असतं. एक माणूस दिवसाला काय काय आवरणार? हॉल आवरणार, किचन आवरणार की अजून वरचा मजला आवरणार? त्यासाठी फर्निचर करताना हे पांढऱ्या कलरचे बनवलेच नाहीत, वेगवेगळ्या कलरमध्ये
जर आपण 2 दिवस जरी पुसले नाहीत तरी ते ओळखू नाही येतील अशा पद्धतीने. फक्त किचनच्या ट्रॉली तेवढ्या पांढऱ्या कलरमध्ये आहेत. बाकी किचनची स्टाईल, किचनचा ओटा आणि जे भांडे ठेवण्यासाठी कप्पे बनवलेले होते कपाटं, तर त्यांचा विदाऊट कलर केला आहे, ग्रे कलर. जरी धूळ बसली तर काय ओळखू नाही येणार. आणि ही आहे किचनची खिडकी. मगाशी सांगितलेलंच होतं की खिडकी उघडली की झाडं दिसायला पाहिजेत. बाहेरच्या बाजूने झाडं कुंड्या ठेवल्यात. हा आहे आमचा देवबाप्पा, देवघर आहे. तर देवालासुद्धा बघा बागेमुळे आमच्या घरी भरपूर झाडं असल्यामुळे देवांनासुद्धा भरपूर अशी फुलं व्हायला मिळतात. तर हा आहे आमचा किचन. 10 माणसं बसतील एवढा मोठा आहे. आता जाऊया ड्राय बाल्कनीमध्ये. तर किचनमधूनच उजव्या हाताला ही ड्राय बाल्कनी आहे. तर यासुद्धा बाजूला मी रोजच्या भाज्या लागणाऱ्या कोथिंबीर, कांद्याचे पात, पालक हे सुद्धा कंपाऊंडवरती ठेवले. घरातून बाहेर पडलं की लगेच कपडे वाळत टाकायला आणि काढता येतील अशी सोय केली. तिथेच जिन्याखाली धुण्याचा दगड रोवला आहे. पावसाळ्यात सुद्धा आपल्याला तिथे कपडे धुता येतील आणि पावसाळ्यात तिथेच सुकवायची. तर या कोपऱ्यामध्ये जो घरातील कचरा निघतो, जी मला खतं बनवायची असतात, अंड्याची टरपालं, कांद्याची टरपालं, जी काही खतं औषधं बनवायची असतील तर ती या कोपऱ्यामध्ये साठवते. तिथं सावली येते आणि ही औषधं किंवा ताकापासून एखादं औषध बनवायचं असेल तर ती मी त्या कोपऱ्यामध्ये साठवते. तर हे 3 BHK घर आहे. म्हणजे खालच्या फ्लोअरला हॉल, बेड, किचन आणि वरती 2 बेड, तसे 3 बेड आहेत आणि वर 2 मुलांचे आहेत आणि हा खाली एक आहे. तर यामध्येच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. फर्निचर करताना फर्निचरचा कलर ग्रे कलरमध्ये फरशीला मॅच होईल असा आहे. आता जाऊया आपण वरच्या फ्लोअरकडे. आणि उजव्या हाताला वॉश बेसिन, वॉशिंग मशीन आणि पिठाची चक्की आहे जिन्याच्या खाली. तर या जिन्याच्या जागेचा असा उपयोग केलेला आहे. कोपऱ्यात आहे ते इन्व्हर्टर. तर असा होता आपला खालच्या फ्लोअरचा व्हिडिओ. कंपाऊंडमधलं झाडं, कंपाऊंड, हॉल, बेड आणि किचन, जिन्याखाली जी जागा आहे त्याचा वापर केला आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण वरच्या फ्लोअरचा म्हणजे वरचे 2 बेड, ओपन टेरेस गार्डन आणि वरती जिथे भाज्या लावल्यात सगळ्यात वरती आहे टेरेस ते. तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कारण जर ह्याच व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ बराच मोठा होईल. आणि हा जो आत्ता व्हिडिओ पाहत आहात तो आहे वास्तुशांतीचा. तर तो ड्रोनने घराचं शूटिंग काढलेलं तो आहे व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.